नमस्कार शिरसाडाकरांनो, मी आपला सरपंच नसीब शेख। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शिरसाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं पूर्ण शिरसाडा पोलीस स्टेशनचा स्टाफ, माननीय पी.आय. राठोड साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केला होता। त्या रक्तदान शिबिराच्या आयोजनाच्या कार्यक्रमाला मी जाऊन हजेरी लावली। तिथं रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचा वाटप केला व तिथं रक्त देणाऱ्या सर्व पोलीस मित्रांना, उपस्थित असणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले व त्यांचे सत्कार माझ्या वतीनं करण्यात आले। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामसभेचं आयोजन करण्यात आला होता। या ग्रामसभेला ग्रामविकास अधिकारी बोडे मॅडम, उपसरपंच व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्यांनी जवळपास हजेरी लावली व शिरसाड्यातील तमाम गावकऱ्यांनी बऱ्यापैकी या ग्रामसभेला हजेरी लावली व अनेक मुद्दे प्रभावीपणे नागरिकांनी मांडले व मी माझे सुद्धा मत नागरिकांसमोर मांडले। आपल्या ह्या शिरसाडातील तमाम नागरिकांना, गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, मजुरांना घरकुलाचे वाटप करण्यासंदर्भात अंतिम यादी वाचली व शिरसाड्यातील अनेक नागरिकांनी शिरसाडा ग्रामपंचायत विषयी अनेक मुद्दे मांडले व अनेक समस्या नागरिकांनी बोलून दाखविली। मी सर्व नागरिकांचे असलेले सर्व मुद्दे ऐकून घेतले व सर्व मुद्द्यांवर त्यांचे सर्व मुद्दे ऐकून घेतले। सर्वांचे मुद्दे प्रोसिडिंग नकलवर घेतले व जे काही समस्या शिरसाडा शहरात आहे, येणाऱ्या 16 वित्त आयोगातून सुद्धा आपल्याला शिरसाडा शहरात विकास कामं करायचे आहे असे मी ग्रामसभेला संबोधित केले। व्यवस्थितरित्या शिरसाडा शहरातील ग्रामसभा आज पार पडलेली आहे व त्यानंतर माननीय श्री मंत्री बावनकुळेजी साहेब व आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांची VCच्या माध्यमातून विविध समिती सदस्यांची आरोग्य संवाद ह्या कार्यक्रमात हजेरी लावली। आपल्या शिरसाडा शहराचे अनेक विषय ह्या संवादात मी मांडले। शिरसाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा भेटणार आहे। अशा पद्धतीने आज आपले शिरसाडा शहरातील अनेक काम झाले। अशीच ग्रामसभा आपण 17 सप्टेंबर रोजी सुद्धा घेणार आहोत। अशीच साथ आपली माझ्यासोबत राहू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज।